नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 5 एप्रिल. इलेक्शन जवळजवळ येत आलेले. देशात सुप्रीम कोर्ट मोठ्या प्रमाणात एकामागे एक जजमेंट देत आहेत आणि BJPची आफत फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डवरती ज्या लोकांची लिस्ट आलेली आहे त्याच्यावरनं अनेक गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत आणि निश्चितच BJPला भीती वाटते की समजा यावेळेस त्यांचा गेम जर फसला तर त्यातले अनेक लोक, मोठे लोक सर्व जेलमध्ये राहतील. अनेक इश्यू त्याच्यातनं निघतील. गोधरापासून तर अनेक लोक ज्या छोट्या मोठ्या अनेक घटना झालेल्या आहेत तिथे अनेक लोकांचे बिल्किस बानोपासून सर्व निघतील. आणि अशा ठिकाणी जर एवढा मोठा जर फ्रॉड आणि जर हे कळलं की त्यांना EVMमध्ये त्यांनी जर घोटाळे केले तर अनेक लोकांना 2-2 वर्षाची त्याच्यात पुन्हा सजा आहे. म्हणजे हे ज्या पद्धतीचे त्यांनी क्राईम्स केलेले आहेत त्या सर्व क्राईम्समध्ये सर्व ब्युरोक्रॅटपासून जे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व होते त्या सर्व लोकांना जेलमध्ये जावं लागेल. त्याच्यामुळे BJPच्या समोर मोठी जीवनाभरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यासाठी ते कुठल्याही पद्धतीला जाऊन कोणत्याही थरावर जाऊन इलेक्शन त्यांना आपल्या बाजूने घ्यायचं आहे. परंतु ते मात्र विसरले एकदा की आपल्या देशाची रचनाच अशी झालेली आहे. बाबासाहेबांनी अशा पद्धतीचं घटना बनवून ठेवलेली आहे की सहजासहजी एवढं कुणाला शक्य होणार नाही. आज सुप्रीम कोर्ट सर्वच लोक त्यांना फेवरेबल नाही. आतापर्यंत 5-6 जे जजेस होऊन गेले हायकोर्टाचे चीफ जस्टिस, परंतु चंद्रचूड किंवा आजची जी टीम आहे ती मात्र त्या लाईनची नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फटकार रोज मिळत आहे. त्यांनी जेवढे जे ठरवून सुप्रीम कोर्टामध्ये जे काही बोललेत BJP त्यांना चंद्रचूडांनी अत्यंत वाईट पद्धतीने त्याला हँडल करून त्यांना सांगितलं नाही आत्ताच पाहिजे मला. आणि SBIच्या बाबतीमध्ये जे त्यांना 3 महिने पाहिजे होते ते म्हणाला नाही मला 24 तासात पाहिजे. अशा पद्धतीची झालेली आहे. म्हणजे या सर्वांच्या मागे एकच लक्षात येईल की बाबासाहेबांना हे सर्व अभिप्रेत असेल किंवा कुठेतरी शंका असेल की आज न उद्या जर असं काही झालं तर या देशाचे वाटोळं व्हायला नको म्हणून त्यांनी कुठल्या ना कुठल्या योजना, जरी आज ब्युरोक्रॅसी किती वाईट असली किंवा काय त्याच्यातले महत्त्वाचे लोक हे 2-4 लोक हायर केलेले असतील टॉपवरची, परंतु संपूर्ण डिपार्टमेंट मात्र खराब नाही आहेत. तिथे चांगले अधिकारी आहेत. सर्वच ठिकाणी इन्कम टॅक्सला चांगले अधिकारी आहे. चीफ इलेक्शन कमिशन आता हे रिटायर्ड झालेल्या लोकांना त्यांनी पकडू आणून जर त्यांना बनवलं असेल आणि तोत्या बनवलं असेल तर निश्चितच त्याचे परिणाम वाईट होतील. परंतु जर चांगले लोक अजूनही तिथे आहेत, व्हिजिलन्स कमिशन आहेत, नाही तर आतामध्ये चीफ इलेक्शन कमिशननी रिझाईन करून देण्याची काहीच गरज नव्हती. सांगायचं म्हणजे या सर्व घटना आपण रोज पाहतात आणि तुम्हा सर्व लोकांना आजच्या ह्याच्यात आज महत्त्वाचं म्हणजे आम्ही संकल्प आमचा करो या मरो, संविधान बचाओ, 100% मतदान करूया. आम्हा सर्व लोकांना एक निवेदन आहे की आम्ही सर्वांनी 100% आमचं मतदान झालं पाहिजे. अशा पद्धतीचं आज तुम्हाला बहुजन सौरभकडनं आवाहन करते. आजच्या छोट्या मोठ्या ज्या क्लिप्स आहेत ज्या तुम्हाला निश्चितच त्याच्यावरनं कल्पना येईल त्या क्लिप्स आपण बघूया. और मेरी बात आप अच्छी तरह सुन लो. अगर हिंदुस्तान में मैच फिक्सिंग का चुनाव BJP जीते और उसके बाद संविधान को उन्होंने बदला तो इस पूरे देश में आग लगने जा रही है. जो मैंने कहा याद रखो, ये देश नहीं बचेगा. ये चुनाव वोट वाला चुनाव नहीं है. ये चुनाव हिंदुस्तान को बचाने वाला चुनाव है, संविधान की रक्षा वाला. भ्रष्टाचार ने दिमक की तरह देश की सारी व्यवस्थाओं को, देश के सामर्थ्य को पूरी तरह नोच लिया. आप मुझे बताइए, भ्रष्टाचार हटना चाहिए कि नहीं हटना चाहिए? भ्रष्टाचार से मुक्ति मिलनी चाहिए कि नहीं मिलनी चाहिए? भ्रष्टाचारियों को सजा होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए? तीसरे टर्म में
भ्रष्टाचार पर और तेज प्रहार होगा, ये मैं आपको गारंटी देने आया। ये मोदी के जीवन का कमिटमेंट है। भ्रष्टाचार 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 के खिलाफ लड़ाई लड़ता रहूंगा। मोदी मोदी वॉशिंग पाउडर मोदी, वॉशिंग पाउडर मोदी, हर घोटालेबाज को मंत्री बनाया। हिमांता, शिवराज और अजीत पवार, सबकी पसंद मोदी। वॉशिंग पाउडर मोदी, वॉशिंग पाउडर मोदी। काम कर रही हैं। 10 साल गुजर जाने के बाद अब नरेंद्र मोदी जो जगह जगह जाकर इलेक्शन कैंपेन कर रहे हैं, भाषणबाजियां कर रहे हैं, उसमें रुद्रपुर में भाषण दिया उन्होंने। अभी 24 घंटे पहले नरेंद्र मोदी के ही यूट्यूब से मैंने ये भाषण लिया है, जिसमें वो ये कह रहे हैं कि मैं तीसरे टर्म में भ्रष्टाचार पर और तेज प्रहार करूंगा। मुझे समझ में नहीं आ रहा था कि हंसा जाए या रोया जाए या उनसे सवाल पूछे जाएं, क्योंकि प्रेस कॉन्फ्रेंस तो वो करते नहीं हैं, किसी सवाल के लिए वो मुहैया होते नहीं हैं। सीधे तौर पर सीधे मुंह से नरेंद्र मोदी ये कह रहे हैं कि मैं अपने तीसरे टर्म में, वो आदमी जिसको 2 टर्म मिल चुके हैं, जिसको 10 साल मिल चुका हो, जो एंटी करप्शन रथ पे सवार होकर घोड़ा दौड़ाता हुआ जो व्यक्ति आया हो कि भारत से भ्रष्टाचार में खत्म कर दूंगा, काला धन खत्म कर दूंगा, सबको 15 लाख रुपए में दूंगा, वो व्यक्ति अब 10 साल के बाद ये कह रहा है कि नहीं, मुझे आप 15 साल दीजिए। वो व्यक्ति जो कहता था कि आपने कांग्रेस पार्टी को 60 साल दिए, आप मुझे 60 महीने दे दीजिए, मैं भ्रष्टाचार मिटा दूंगा यहां से, देश से, वो व्यक्ति अब तीसरे टर्म की बात कर रहा है। वो ये कह रहे हैं कि हम कह रहे हैं कि भ्रष्टाचार हटाओ, भ्रष्टाचारी हटाओ, वो कह रहे हैं भ्रष्टाचार बचाओ और भ्रष्टाचारी को बचाओ। बताइए, मुक्ति मिलनी चाहिए या नहीं मिलनी चाहिए? बताइए। थोड़ी देर में भाषण सुनवाती हूँ, लेकिन उससे पहले वो अपने चिर परिचित अंदाज में नरेंद्र मोदी नजर आए। यहाँ एक बड़े अखबार इंडियन एक्सप्रेस, इसकी हेडलाइन आप देखिए, ये पहली हेडलाइन के बाद नीचे ये यहाँ पर ये कहता है एक्सप्रेस का इन्वेस्टिगेशन, इसको आप पढ़िए, और ये कहता है कि किस तरीके से पिछले 10 साल में 25 लोगों ने, ये कहता है पिछले 10 साल में 2014 से 25 ऑपोजिशन लीडर्स ने करप्शन चार्जेस उनके ऊपर थे, जिसमें से 23 को जो है राहत मिल गई है बीजेपी ज्वाइन करते हुए। विपक्षी नेताओं ने जिन 25 ने ज्वाइन किया था, उनमें से 23 को राहत मिल गई है, यानी ठंडे बस्ते में या तो उनके केसेस डाल दिए गए हैं या फिर पूरे तरीके से उनके ऊपर केस हटा दिए गए हैं। ये पूरे तरीके से जो बीजेपी की भ्रष्टाचार बचाओ या कहूंगी भ्रष्टाचार के दाग मिटाओ जो मशीन है इनकी, जो वॉशिंग मशीन, जो भी इतनी बदनाम हो चुकी है कि उस पर इतने मीम बन चुके हैं कि ईडी किस तरह से काम कर रही है, जो बीजेपी की वॉशिंग मशीन की तरह से। यहां पर मैं केस बाय केस आऊंगी इन पूरे। लोकसभा चुनावों में बीजेपी बुरी तरह से घिरती दिखाई दे रही है। एक तरफ पीएम मोदी अब की बार 400 पार का दावा कर रहे हैं, तो दूसरी तरफ जो सर्वे सामने आ रहे हैं वो बीजेपी को बड़े नुकसान के संकेत दे रहे हैं। एनडीए 400 पार तो दूर 250 पार जाते हुए भी दिखाई नहीं दे रहा। दक्षिण भारत में तो बीजेपी को बड़े नुकसान के संकेत बीजेपी और आरएसएस के इंटरनल फीडबैक रिपोर्ट में ही सामने आ रहे हैं। इसलिए पीएम मोदी इस बार दक्षिण में लगातार रैलियां कर रहे हैं। बीजेपी के सामने बढ़ती मुश्किलों को लेकर ही आज की अपनी को 29 सीटों पर जीत मिली थी, जबकि तमिलनाडु और कर्नाटक में उसके एक-एक सहयोगी को भी जीत हासिल हुई थी। यानी एनडीए 31 सीटों पर जीतने में कामयाब रहा। आज की स्थिति को देखा जाए तो एनडीए में जेडीएस और टीडीपी भी शामिल हो गए हैं, और इन दोनों पार्टियों की सीट जोड़ दें तो यह संख्या 35 हो जाती है। 2019 में टीडीपी को 3 और जेडीएस को 1 सीट पर जीत मिली थी, लेकिन अब जो सर्वे सामने आ रहे हैं उसमें साफ दिख रहा है कि इस बार के चुनाव में एनडीए को जबरदस्त नुकसान होते दिखाई दे रहा है। तो इंडिया गठबंधन को बड़ा फायदा होने की उम्मीद मिल रही है। एक सर्वे रिपोर्ट में सामने आया है कि आज चुनाव होने पर दक्षिण भारत की 132 सीटों में से एनडीए को 28 से 34 सीट मिलते हुए बताई गई है, तो दूसरी तरफ इंडिया गठबंधन को 78 से 82 सीटें मिलती दिखाई दे रही हैं। अन्य दलों को 14 से 18 सीटें मिल सकती हैं। इस सर्वे में बीजेपी के अलावा सबसे बड़ा नुकसान उन पार्टियों को होता दिखाई दे रहा है जो एनडीए और इंडिया दोनों में ही गठबंधन में शामिल नहीं है। सर्वे से यह बात भी साफ हो गई है कि देश की जनता इस बार अपने वोट में बंटवारा नहीं चाहती, और इसी का फायदा इंडिया गठबंधन को होता दिखाई दे रहा है। इंडिया गठबंधन 2019 की तुलना में दक्षिण भारत में कम से कम 25 से ज्यादा सीटें जीतता दिखाई दे रहा है। दक्षिण भारत को लेकर लोकपाल की जो सर्वे रिपोर्ट सामने आई है, उसमें अगर हम क्षेत्रवार नतीजों को देखते हैं तो यह साफ है कि जिन राज्यों में बीजेपी की स्थिति 2019 में बेहद खराब थी,
वहां इस बार भी हालात में कोई बदलाव रोजप्रमाणे आज आम्ही बुद्धा याच्यातून एक तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की नवी नगरीची निर्माण शुद्धोधन राजांनी ज्यावेळेस आशित मुनींनी भाषित केलं होतं, असं भाकीत केलं होतं की हा मोठा संन्यासी होईल आणि संन्यासापासून वळवण्यासाठी त्यांनी ते सर्व केलं की त्यांना दुःखाचा परिचय नको, म्हाताऱ्यांचा परिचय नको, रोगाचा परिचय नको सिद्धार्थाला, म्हणून त्यांनी वेगळ्या ठिकाणी एक गाव बसवलेलं असतं आणि सिद्धार्थाला प्रत्येक ठिकाणी मनाई करण्यात आली असते. परंतु ज्यावेळेस शुद्धोधन लग्न झाल्यानंतर ते एक एक ठिकाणी जातात आणि त्या नगरीत जातात आणि नगरीत गेल्यानंतर ते त्यांना भयानक दृश्य आजाराचं, म्हाताराचं, मृत्यूचं जे दिसते त्याच्यामुळे अत्यंत व्याकुळ होतात. आणि एक तिथे एक कुष्ठरोगी दिसतो, तिथे एक स्त्री त्यांच्यावरती सांगतो की तुझ्या जन्मामुळे आम्हा लोकांना हे सर्व शिक्षा भोगावी लागते आहे, तू जर जन्मालाच आला नसता तर आम्ही आज कमीत कमी आमच्या जवळच्या लोकांजवळ राहिलो असतो आणि आज आम्ही इथे यमाचं मंदिर बांधलेलं आहे, कारण आम्ही त्याची पूजा करतो की आम्हाला आमचा मृत्यू तरी व्यवस्थित होऊ दे. अशा पद्धतीचे ते व्याकुळ होऊन सिद्धार्थ अत्यंत व्याकुळ झालेला असतो आणि अशा ठिकाणी ते महालात परततात आणि शुद्धोधनाला प्रश्न करतात. सांगायचं म्हणजे हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत आवडेल, सर्व लोकांच्या हृदयाला भिडणारा तो व्हिडिओ आहे. म्हणजे किती यातना असतात, मृत्यूच्या यातना, गरिबीच्या यातना, प्रत्येक यातना किती भयानक असतात आणि त्याचा अनुभव या व्हिडिओतनं तुम्हाला पाहायला मिळेल. बुद्धा या सिरियलमधलं हे सुंदरसं एक दृश्य तुम्हाला ये सब हम क्या देख रहे हैं चंद्र? ये सभी अपने पूर्व जन्मों के कर्म फल भोग रहे हैं युवराज। कर्म? पर कर्मफल से तो मनुष्य धनिक बनता है या दरिद्र, ये सुना है। पर ये मनुष्य क्या ये भी कर्मफल का परिणाम है? नहीं युवराज, ये जरावस्था, वृद्धावस्था, जो अमीर और गरीब सभी के जीवन में आती है। वृद्धावस्था धनिक और निर्धन में भेद नहीं करती। तो क्या सब इस अवस्था से गुजरते हैं? मैं भी, तुम भी? हाँ युवराज, जन्म लेने वाला प्रत्येक मनुष्य आयु के अंतिम चरण में इस अवस्था से गुजरता है।
जब यौवन समाप्त होता है, जब इंद्रियां साथ नहीं देती, बचपन, युवानी और वृद्धावस्था, यही जीवन के क्रम है। वृद्धावस्था? रुक जाइए, रुक जाइए, रुक जाइए। क्यों मार रहे हैं आप इसे? नहीं युवराज, ये क्या कर रहे हैं आप? राज, ये रोगी है। लोग इसे छूते नहीं। और रोग तो मुझे भी हुआ था, और सबने मुझे छुआ भी था। पर वह साधारण रोग था युवराज, ये कुष्ठ रोग है। कुष्ठ रोग? तो क्या ये भी सबको होता है? नहीं युवराज, पर इन जैसे कई रोग हैं जिनसे मनुष्य घिर जाता है। कर्मफल से दरिद्रता मिलती है, कर्मफल से मनुष्य रोगी होता है। क्या ऐसा कोई मार्ग नहीं जिससे कर्मफल को बदला जा सके, जिससे संसार के सारे दुखों को हम मिटा सके, जिससे यौवन और धन चिरंजीवी हो जाए? कैसे होगा चिरंजीवी जब तक तुम जैसे जन्म लेते रहेंगे? ले चल, चल कर दिखा इस पर। ये क्या कर रही हो तुम? जानती नहीं किससे बात कर रही हो? ये हमारे युवराज है। जानती हूँ, इसीलिए फेंके हैं। जीवन भर इसके फेंके हुए अंगारों पर चले हैं हम, अब ये चलेगा? अपने जीवा पर काबू रखो, तुम युवराज से बात कर रही हो। क्या अपराध है मेरा? क्या किया है मैंने? अरे तेरा तो जन्म ही तेरा अपराध है। तेरे लिए आगाही हुई थी, तू सम्राट बनेगा या सन्यासी। इसीलिए तेरे राजा पिता ने सारे नगर के दरिद्र, रोगी, दुखी, वृद्ध लोगों को देश के बाहर किया, उनको धोखा दिया और ये अंधेर नगरी बसाई तेरे कारण। ये तेरा अपराध है, तेरा अपराध है। पर ऐसा क्यों? अरे कोई दुख तेरे आंखों के सामने नहीं आए और तू बैरागी ना बने, इसलिए हम सब तो अपने आंसुओं में डूब गए केवल तेरे कारण। तू जानता भी है इस नगरी के लोगों ने किसका मंदिर बनाया है? यम का मंदिर बनाया है, ताकि वो प्रसन्न हो और हमें इस यातना से छुटकारा मिले। मनुष्यता का कितना बड़ा उपहास। चलना, क्या मेरा जन्म सच में इतना कलंकित? युवराज, ये तो नहीं, ये नहीं हो सकता, नहीं हो सकता ये। अगर विश्वास न हो तो जाकर पूछो अपने राजा पिता से। उसका अभिमान और बलि चढ़ गए हम। सत्य, 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 सत्य। कहिए महाराज, और कितने वेद छिपाए आपने? ना मुझे मेरी माँ के विषय में बताया, ना नई नगरी के बारे में। एक बार भी आपने ये नहीं सोचा कि जब आपका पुत्र बड़ा होगा और जानेगा
उसके कारण कितने लोग बेघर हो गए, कितने लोगों को नगर बाहर निकाल दिया गया था। तो वो क्या सोचेगा? क्या कभी वो स्वयं को क्षमा कर पाएगा? दैनिक बहुजन सौरभमध्ये आज तुम्हाला काही ठराविक महत्त्वाच्या बातमी आम्ही सांगितलेल्या आहे. संकल्प आमचा, करो या मरो, संविधान वाचवू, 100% मतदान करू, मेरा होट मेरा सन्मान, अशा पद्धतीचं आमचं टॉप हे केलेलं आहे आम्ही. आनंदराव आंबेडकरांची अमरावतीतून माघार. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की प्रकाश आंबेडकरनी त्यांना एक उमेदवारी देण्याचं ठरलेलं होतं, पण तिथल्या लोकांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकर हा काहीतरी तुमचे होठ खाऊन काहीतरी गडबड करणार आहे. आणि ही बाब जेव्हा आनंदरावांना कळते तेव्हा ते म्हणतात की मला आमच्या लोकांचं आता विभाजन करून करायचं नाही आहे, आणि ते आपला जो काही अर्ज असतो तो मागे घेतात याच्यासाठी की यावेळेस BJPला आम्हाला हरवायचं आहे. कमीत कमी त्यांना एक समज आलेली आहे की आपण उभे राहून काही थोडे मतं घेऊ आणि BJPला त्याची मदत होईल, अशा पद्धतीचा तो एक बातमी आज आम्ही ठळक बातमी तिथे लावलेली आहे. आज तुम्हाला त्याच्याच खाली आम्ही ब्रिजभूषण सिंगला 18 एप्रिलला होणार फैसला दिल्लीच्या कोर्टामध्ये. तुम्हाला माहिती आहे की कुस्तीपटूंनी त्यांच्या याच्याशी म्हणजे त्यांना अनेक याच्यामध्ये गुंतवलेलं होतं. लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती अनेक केसेस होत्या आणि त्याच्यासाठी ते सर्वच्या सर्व FIR त्यांच्या अगेन्स्टमध्ये झाला. त्याच्यामुळे 18 एप्रिलला त्याच्यावरती मोठा सुनवाई आहे, अशा पद्धतीची बातमी आम्ही महत्त्वाची लावलेली आहे. आज न्यायाधीशासमोर व्यक्तीने कापून घेतला गळा, बंगळूरची बातमी आहे. एका न्यायालयाच्या समोर मध्ये एक कोणीतरी आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या याचिकेमध्ये मला असं सांगायचं आहे, ते कोर्टाने ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना राग येऊन त्यांनी आपला चाकू काढला आणि आपलाच गळा त्यांनी कापला आणि दुखी हे झालेलं आहे. त्याच्यात तेवढ्यात त्याला पकडण्यात आलं. त्याच्यानंतर हॉस्पिटलला घेऊन त्याची सर्जरी झाली आणि आता मृत्यूच्या बाहेर आहे. आता त्याच्या शेजारी आज आम्ही अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की अरविंद केजरीवालला जेलमध्ये असताना BJPच्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने याचिका टाकल्या आणि त्यांनी सांगितलं की जेलमधून अरविंद केजरीवाल काही चीफ मिनिस्टरचं काम करू शकणार नाही, म्हणून त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं आणि दुसरा मुख्यमंत्री निवडण्याची हे करावी. परंतु त्या सर्वच्या सर्व याच्यामध्ये कायद्यात प्रोव्हिजन नसल्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व याचिका रद्द करण्यात आल्या. एक त्याच्याच खाली एक पाथर्डी हे अहमदनगरच्या जवळचं एक छोटंसं गाव. त्याच्यात एका तालुक्यामध्ये एक प्रेमविवाह झालेला असतो, मुलगा चांगला असतो, त्याच्यासाठी पंचायत भरवण्यात आलेली असते आणि त्याच्यात त्या माहिती नाही अत्यंत लहान गाव असेल, त्याच्यामध्ये वडगाव नावाचं आहे निपाणी, आणि त्याच्यात दासरजोगी नावाचे अनेक कुटुंब तिथे राहतात आणि सर्वच्या सर्व तिथे पंच तिथे असतात आणि त्या लग्नाला मान्यता देण्यासाठी सर्व जमतात. परंतु तिथे वादावाद होते आणि त्यांना ते हाकलून त्याला जो मुलीचा वडील असतो त्याला मारतात आणि तिथनं त्याच्यानंतर मग त्या मुलीकडचे सर्व लोक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरोधामध्ये तक्रार करतात आणि नंतर मग पोलिसांची कारवाई. त्याच्या शेजारी रवी राणा यांच्या एवढ्या लाचार माणूस पाहिला नाही बच्चू कडू हा अमरावतीचा हे आहे, आमदार आहेत आणि तिथेच रवी राणा हे तिथले सांसद आहेत, मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत आणि यांच्यामध्ये जोरदार रस्साखेची सुरू आहे. मध्ये बच्चू कडू BJPमध्ये गेले होते, परंतु ते पुन्हा परत आले आणि त्यांनी त्याच्या विरोधामध्ये मोठा एक जंग छेडलेली आहे. आज त्याच्याच बाजूला विजेचा शॉक लावून 3 कामगारांचा मृत्यू, अंबरनाथची गोष्ट आहे. पाण्याची टाकी उभारण्यासाठी कामाला काही मजूर गेले होते आणि तिथे इलेक्ट्रिकचा शॉक लागलेला आहे. आज त्याच्याच खाली तीव्र पाणी टंचाईनंतर बेंगलुरात कॉलराचा उद्रेक. तुम्हाला माहिती आहे की बंगलोर शहरात आणि आपल्याकडे असं भाकीत करण्यात आलं की येणाऱ्या दिवसामध्ये सर्वात मोठं जर कुठे भांडण होईल तर पिण्याच्या पाण्यावरून. आणि आज तिथे बंगलोरची स्थिती ज्या पद्धतीची आहे, पाण्याची पातळी 600 फूट 700 फूटवरती निघून गेलेली आहे, खाली झालेली आहे आणि तिथे पिण्याच्या पाण्याचा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. अशा ठिकाणी तिथे आता त्याच्या पाठोपाठच तिथे कॉलराची साथ मोठ्या प्रमाणामध्ये असल्याची ती बातमी आहे. त्याच्या शेजारी बहुजन सौरभचा शुभेच्छा जाहिरात 1500 रुपये. तुम्हा सर्वांना मी रोज निवेदन करतो की काही ना काही बहुजन सौरभला मदत करा आणि जाहिराती द्या. 5-4 वरती बघा, जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती.
त्यांनी सांगितलं की तुम्ही जातीचं जे जात वैधता प्रमाणपत्र आहे त्याला त्याच्यावरती स्टे आणा, परंतु जात वैधता ही वेगळी बातमी आहे. रश्मी बर्वे यांची तुम्हाला माहिती आहे की रामटेकमधनं रश्मी बर्वे या खासदारकीसाठी उभ्या होत्या, परंतु त्यांचा अर्ज हा फेटाळण्यात आला त्याच्या जातीच्या प्रमाणपत्रावरनं. ती पुन्हा हायकोर्टात गेली आणि परंतु त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. अशी ती बातमी आहे नागपूरची. त्याच्यामुळे आता पुढे काय होईल नेक्स्ट डेटला आता आपण बघूया. धम्मसंगोष्ठी सभेत संविधानासमोरील आव्हाने आणि त्यावर उपाय. एक नागपुरात एक मोठी सभा झाली आणि ओबीसीच्या लोकांना 340 कलमाच्या नंतर ज्या पद्धतीने ओबीसी समाज हा पुन्हा अजून त्याच्यातच गरफटलेला आहे आणि त्याच्या बाहेर निघत नाही आणि बाबासाहेबांनी एवढं सर्व त्यांच्यासाठी करूनही हे मात्र त्यांना आज ते हे करत त्यांना नाव घेत नाही. याच्यासाठी एक मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये या सर्व याच्यावरती चर्चा झालेली आहे. प्रशांत पवार यांना नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवपदी निवड. काटोलचे एक दिघोरी इथले समाज कार्यकर्ते प्रशांत पवार यांना नागपूर शहराचे नागपूर जिल्ह्याचे एक उमेदवार म्हणून ओबीसी संघटना केलेलं आहे. आज ही गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढाई सूक्ष्म अंधारे बुलढाण्याची बातमी आहे. महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये ज्या लोकांनी गद्दारी केली त्याच्या विरोधात जे लोक उभे झालेले आहे त्याच्या बाबतीतली ही बातमी आहे. देशाला आर्थिक पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुजला आणि त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं ते सर्वांनाच माहिती आहे. बार्टीचे संस्थापक सुनील वारे यांनी केलेलं ते विधान आहे. आज त्याच्याच खाली आश्रमशाळेचे 2 मुख्याध्यापक ACB अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात. पगाराच्या बिल मंजुरीसाठी मागितलेली लाच. लोकांनी याच्यापासून दूरच राहिलेलं बरं, कारण कधी तुमची नोकरी जाईल आणि तुमचं पूर्ण आयुष्य रस्त्यावर येईल बायका पोरांसाठी. त्याच्यामुळे लोकांना सावध राहिलं पाहिजे की अशा कामापासून आपण दूरच राहिलेलं बरं. प्राथमिक शिक्षकांना सक्रिय राजकारणात सहभागी होण्याचा अधिकार. चंद्रपूरची बातमी आहे. जिल्हा परिषद व महापालिकेचे प्राथमिक शिक्षक यांची ती म्हणजे पुकार आहे. आज महावितरणाचे निम्म्याहून अधिक ग्राहक झाले डिजिटल. अधिकांश लोक आजकाल म्हणजे विजेचं जे बिल भरतात ते डिजिटल झाले. 50% लोकांचे आता रोज डिजिटलनीच पेमेंट होत असतात. फार चांगलं आहे. आमचे आत्ताच साळभाऊ इथे आले होते लंडनवरून. त्यांनी फार ॲप्रिशिएट केलं की भारतामध्ये जगात इव्हन अमेरिकेतही नाही युरोपमध्ये नाही तिथे अजूनही करन्सी मोठ्या प्रमाणात वापरतात, परंतु आपल्या इथे मात्र भाजीवाला असो दूधवाला असो त्याला QR कोड पाहिजे असतो आणि त्याच्यामुळे ते डिजिटल करन्सी मोठ्या प्रमाणात झाली. त्याच्यामुळे बँकांना मोठा फायदा झाला. ब्लॅक मनीचा इश्यू राहिलेला नाही जो तो आता पेटीएम असो की अजून कुठल्या पद्धतीने तो घेत असतो. त्याच्यामुळे ती बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. शेतमजूर कुटुंबांचे मेंदू मृत घोषित केलेले लेकीचे केले अवयवदान. तुम्हाला माहिती आहे की ब्रेन डेड जर कंडिशन झाली तर तुमचे तो मेलेलाच असतो. अशा ठिकाणी त्याचे अवयव मात्र सर्व ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतात. अनेक लोकांना किडन्या हार्ट लिव्हर वाटण्याची ती असते. ती एक चांगली बातमी नागपूरची आहे, नागपूरच्या डॉक्टरची आहे आणि त्याचं प्रोत्साहन सर्वांनी केलं पाहिजे. यवतमाळमध्ये धावती रुग्णवाहिका पेटली. गर्भवतीसह 4 लोक सुदैवाने बचावले. यवतमाळची बातमी आहे. आज ॲम्ब्युलन्ससारख्या जर रस्त्यात पेटत असतील तर काय म्हणावं. तेच बरं झालं की तिथल्या त्या ड्रायव्हरला ताबडतोब लक्षात आलं. त्यांनी गाडी बाजूला करून दारं ओपन करून त्या गर्भवती बाईला बाहेर काढलं आणि तिचा प्राण वाचला. आज बघूया 2वर आजचा अग्रलेख. मात्र एक आजकाल सर्वीकडे तुम्हा सर्व लोकांना इलेक्शनचं आहे आणि सध्याच्या तुम्हाला ज्या घडामोडी झाल्या होत्या त्याही माहिती आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये 1600 करोड BJPला पैसे मिळाले होते. त्या पैशाचा कसा मिसयूज झाला, काय झालं, किती सरकारं त्यांनी पाडले, किती लोकांना त्यांनी खरेदी केली, अशा अनेक घटनांशी कसा संबंध आहे त्याचा आणि या पैशामुळे किती लोकांचा विकनेस आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम याच्यावरती आजचा अग्रलेख आहे. वाचनीय आहे. वैचारिक नागरिक नसबंदीकरण, वैचारिक मानसिक नसबंदीकरण. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की BJP आणि RSSमध्ये प्रश्न विचारण्यावरती मुभा नाही. कोणी कोणाला प्रश्न विचारायचा नाही. जे हायकमांडनी सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टी तुम्हाला तशाच इम्प्लिमेंट करायच्या असतात. त्याच्यामुळे वैचारिक मानसिक
नसबंदी झाल्यासारखं होते, कारण तुमच्या विचाराला चालनाच मिळणार नाही तर तुमचा विचार कसे करणार. त्याच्यामुळे मला असं वाटते की ज्या ज्या लोकांनी BJPमध्ये किंवा RSSमध्ये भाग घेतला असेल त्या लोकांना काही दिवसानंतर अल्झायमर होईल किंवा त्यांच्या बुद्धीत हे होण्याची शक्यता आहे, कारण प्रश्नच विचारणार नाही आणि तुमच्या मनात प्रश्नच येऊ द्यायचे नाही. अशी जर असेल तर ती अत्यंत वाईट कृती आहे. मानवी जीवनाला मोठा धोका होणारी बाब पुढे येऊ शकेल. आता बघूया मतदानाची मला घाई कधी बरे लागेल. बोटाशाही एक सुंदरसं म्हण. कृष्णराव निकोडे गुरुजी यांचा हा लेख अत्यंत याच्या इलेक्शनवरती मतदानावरती जागृत आणि याच्या आधी कसा हा माणूस आता मतदानासाठी तिथे जातो आणि आपला मत जाहीर करतो त्याच्यावरती असणारा सुंदरसा लेख. भारत देशावर आर्यांची काय अवस्था होती त्याच्यावरती भारत याच्यावरती एक सुंदरसा लेख आज आम्ही त्याच्यात दिलेला आहे. त्याच्याच खाली आईच्या शरीरात 2 प्रकारच्या ऊर्जा असतात. राजाभाऊ रामभाऊ तायडे यांचा एक लेख महिलांवरती. आजचा महिलांच्या स्त्री स्वतंत्र मुक्त संवाद याच्याकरता आज माधुरी गायधनी दुपटे यांचा हा एक हे चालत असतो कॉलम. त्याच्यात आज बघूया पान 3 वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक संजीवनी. माणिक वानखडे यांचा हा लेख खरोखर आहे की बाबासाहेब आंबेडकर एक संजीवनीच आहेत. ज्या ज्या कोणाला जर फ्रस्ट्रेशनमध्ये जात असतील किंवा निराशा आली असेल तर त्यांनी बुद्धाचं वाचन करावं, बाबासाहेबांचे विचार ऐकावे, जेणेकरून तो त्याच्यातून निघेल. आज मागच्या 70 वर्षामध्ये ज्या पद्धतीने हा समाज घडला, ज्या पद्धतीने याच्यामध्ये परिवर्तन झालं, त्याच्यामुळे निश्चितच हा जो लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक संजीवनी हे खऱ्या अर्थानं साक्ष होते किंवा खरं आहे. राजकीय वादळात हरवला तरुण विनोद सदावर्ते यांचा हा लेख. आजकाल ज्या पद्धतीने वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा तरुण वर्ग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, वेगवेगळ्या पद्धतीचा आमिष दाखवून त्यांना राबवण्यात येतं आहे आणि एक छोटीशी एक इंडस्ट्री बनल्यासारखी याला पॉलिटिकल लोक वापरतात. आज त्याच्यावरती आधारित सर्व पैलूवरती चांगलासा लेख विनोद सदावर्ती यांचा. राजकारण, धर्मकारण आणि वातावरण याच्यावरती एक अविनाश टिपले यांचा एक लेख. अत्यंत वैचारिक लेवल, एक रिलिजियस आणि पॉलिटिकलमध्ये कसा त्यांनी हे करतात, मध्ये या सर्व पॉलिटिकली पार्ट्या किंवा स्पेशली BJP हिंदू मुस्लिमांमध्ये कशी लढाई करतात, आपसामध्ये कसे भांडणं लावायचं काम आहे, अशा पद्धतीचा हा लेख तुम्हाला वाचायला आवडेल. मानवी स्वभाव व त्याच्या आपल्यावर होणारा परिणाम यावर दिलेला सुंदर संदेश तथागत भगवान बुद्धाचा याच्यावरती लेख. डॉक्टर जयप्रकाश बोधी यांचा. आज अशा भगवान बुद्धांनी आज जे जे देशात शांतता पसरलेली आहे, पूर्ण एशियन कंट्रीजमध्ये बुद्धाचं साम्राज्य आहे आणि तिथे ज्या पद्धतीची शांतता किती अनेक वर्षापासून आहे ती मात्र आज दुसऱ्या देशात दिसत नाही. आज गाझा, अफगाणिस्तान या भागामधले मुस्लिम राज्य, ख्रिश्चन राज्य याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच आपल्याला असं वाटते की बुद्धिस्ट राज्यामध्ये ह्या सर्व भानगडी नाही. त्याच्यामुळे आज न उद्या तुम्हा सर्व लोकांना बुद्धिझमकडे वळल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरच्या गोष्टी असो, बाहेरच्या असो, बुद्धाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच हा असे लेख तुम्ही सातत्यानं वाचा. बहुजन सौरभमध्ये आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो की तुमचं सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे, मानसिक प्रबोधन झालं पाहिजे आणि सर्वांगीण तुमचा कार्यक्रम होत राहायला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हा सर्व लोकांना अशीच एकच विनंती करतो की आमचा यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर मॅक्झिमम लोकांना शेअर करा, त्याच्यात लाईक करा, सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या आणि बसल्या बसल्या तेवढं तरी काम तुम्ही कराल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.